नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी गवारीची भाजी बनवणार आहे. तर त्यासाठी गवारीच्या शेंगा बारीक कट करून घेतल्यात. आता पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया. तर शेंगा स्वच्छ धुवून झालेल्या आहेत. तर आता दुसऱ्या साईडला मी कढई ठेवलेलं आहे. कढई गरम झाल्यानंतर 2 चमचे तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालून चांगलं तडतडू दिलं. जिरे मोहरी तडतडली की 5-6 पाकळ्या लसूण बारीक वाटून घेतलेला होता तो घातला. लसणाचा कच्चा वास जाईपर्यंत परतवून घेतलं. त्यानंतर 1 ते 1.5 चमचा काळं तिखट घालून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये काहीच मसाले घालायचे नाहीत, अगदी साधं सिंपल बनवणार आहे. त्यानंतर 2-3 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. आता शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं भाजी करून बघा, खूप छान लागते बघा. अगदी साधी सिंपल आहे, पण खायला खूप चविष्ट लागते बघा. त्याच्यानंतर चांगलं शेंगदाण्याचं कूट परतवून झालं. तेल सुटलं की त्याच्यामध्ये धिवलेली गवार घालून घ्यायची आहे. आता गवार घालून झाल्यानंतर चांगलं असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. आता गवार परतवून झालेली आहे, बघू शकता. त्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आता मीठ घालून झाल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याच्यावर आता 1 अर्धा वाटी मी पाणी घालून घेणार आहे. जास्तही घालायचं नाही, सुकी बनवणार आहे भाजी, तर त्याच्यासाठी जास्त पाणी काही लागत नाही. अगदी 1-5 मिनटामध्ये छान अशी शिजली जाते बघा गवार. तर त्याच्यानंतर आता याच्यामध्ये अर्धा वाटी मी पाणी घालून घेतलेलं आहे. आता पाणी घालून झाल्यानंतर एक ताट झाकून 5 मिनिट चांगलं असं गवार ताट झाकून शिजवून घ्यायचं आहे. अगदी कमी टायमामध्ये छान अशी गवार शिजली जाते आणि जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर चव वेगळी येते. त्याच्यामुळं थोडंसं पाणी घालून, जेवढं तेलामध्ये चांगलं आपण गवार बनवतो छान अशी गवार टेस्ट येते. त्याच्यामुळं छान अशी परतवून घ्यायची. आता मस्त अशी आपली गवार चांगली अशी तयार झालेली आहे, बघू शकता. तुम्ही ही गवार टिफिनला देऊ शकता आणि ज्याला आवडत नाही त्यानेही आवडीनं खातील अशी गवार. तर तुम्हाला माझी अगदी साधी सिंपल रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या गवारीच्या शेंगाला तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता.